श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री वाल्मिकी रामायणातल्या 4थ्या खंडातल्या उत्तरकांडाचा पहिला सर्ग वाचूया. राक्षसांचा संहार केल्यानंतर जेव्हा भगवान श्रीरामांनी आपले राज्य प्राप्त करून घेतले तेव्हा सर्व महर्षी श्रीरामचंद्रांचे अभिनंदन करण्यासाठी अयोध्यापुरीला आले. जे मुख्यतः पूर्व दिशेला निवास करीतात ते कौशिक, यवक्रीत, गार्ग्य, गालव आणि मेघातिथीचे पुत्र कण्व तेथे उपस्थित झाले. स्वस्त्यास्त्रेय, भगवान नमुची, प्रमुची, अगस्त्य, भगवान अत्री, सुमुख आणि विमुख हे दक्षिण दिशेला राहणारे अगस्त्यांसह तेथे आले. जे बहुधा पश्चिम दिशेच्या आश्रयाने राहतात ते नृशृंगू, कवश, धौम्य आणि महर्षी कौशेय देखील आपल्या शिष्यांसह तेथे आले. अशाच प्रकारे उत्तर दिशेचे नित्य निवासी वसिष्ठ, कश्यप, अत्री, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भरद्वाज हे 7 ऋषी जे सप्तर्षी म्हणविले जातात ते अयोध्यापुरीत प्रविष्ट झाले. हे सारे अग्नीसारखे तेजस्वी, वेदांगाचे विद्वान तसेच नाना प्रकारच्या शस्त्रांचा विचार करण्यात प्रवीण होते. ते महात्मा मुनी श्री रघुनाथांच्या राजभवनापाशी पोहोचून आपल्या आगमनाची सूचना देण्यासाठी देवडीवर उभे राहिले. त्यावेळी धर्मपरायण मुनिश्रेष्ठ अगस्त्य द्वारपालाला म्हणाले, तू दशरथ नंदन भगवान श्रीरामांकडे जा आणि आम्ही अनेक ऋषीमुनी त्यांना भेटायला आलो आहोत अशी सूचना दे. महर्षी अगस्त्यांची आज्ञा ऐकून द्वारपाल सत्वर महात्मा रघुनाथांकडे गेला. तो नीतिज्ञ, केवळ खुणेने मनातले जाणणारा, सदाचारी, चतुर आणि धैर्यवान होता. पूर्ण चंद्राप्रमाणे कांतिमान असलेल्या श्रीरामांचे दर्शन घेऊन तो म्हणाला, प्रभो, मुनिश्रेष्ठ अगस्त्य तसेच अनेक ऋषींबरोबर आलेले आहेत. प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे दिव्य तेजाने प्रकाशित होणाऱ्या त्या मुनीश्वरांच्या पदार्पणाचा वृत्तांत ऐकून श्रीरामचंद्र द्वारपालाला म्हणाले, तू स्वतः जाऊन त्या सर्व लोकांना इथं सुखपूर्वक घेऊन ये. त्याप्रमाणे द्वारपाल त्या सर्वांना घेऊन आला. मुनीश्वर उपस्थित झालेले पाहून श्रीरामचंद्र हात जोडून उभे राहिले. मग पाद्य, अर्घ्य इत्यादीद्वारे त्यांनी मुनीश्वरांचे आदरपूर्वक पूजन केले. पूजनापूर्वी त्या सर्वांना एक गाय भेट देण्यात आली. श्रीरामांनी शुद्ध भावाने त्या सर्वांना प्रणाम करून त्यांना बसण्यास आसने दिली. ती आसने सोन्याची घडविलेली आणि विचित्र आकार प्रकारची होती. ती सुंदर तर होतीच, पण विशाल आणि विस्तृतही होती. त्यांच्यावर कुशासने ठेवून वर मृगचर्मे अंथरलेली होती. त्या आसनावर ते श्रेष्ठ मुनी यथायोग्य जागी बसले. तेव्हा श्रीरामांनी शिष्य आणि गुरुजनांसह त्या सर्वांचे कुशल वर्तमान विचारले. त्यांच्या पृच्छेवर ते वेदवेत्ते महर्षी म्हणाले, महाबाहू रघुनंदना, आमच्यासाठी तर सर्वत्र कुशलच आहे, पण खरी आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही तुम्हाला सुखरूप पाहत आहोत. तुमचे सारे शत्रू मारले गेले आहेत. राजन, तुम्ही सर्व लोकांना रडविणाऱ्या रावणाचा वध केला. ही सर्वांच्या दृष्टीनं मोठी भाग्याची गोष्ट आहे. श्रीरामा, पुत्रपौत्रांसह रावण तुमच्या दृष्टीनं काहीच भार नाही. तुम्ही धनुष्य घेऊन उभे ठाकलात तर तिन्ही लोकांवर विजय मिळवू शकाल, यात संशय नाही. रघुनंदन रामा, तुम्ही राक्षसराज रावणाचा वध केला. सीतेसह तुम्हा विजयी वीरांना आम्ही आज सुखरूप परतलेले पाहत आहोत. ही किती आनंदाची घटना आहे. धर्मात्मा नरेश, तुमचा बंधू लक्ष्मण सदैव तुमच्या हितकार्यात घडलेला असतो. तुम्ही त्याच्या भरताच्या
रामाच्या, शत्रुघ्नाच्या तसेच मातांच्या सहवासात आता इथं आनंदाने विराजमान झालेले आहात आणि या रूपात आम्हाला आपलं दर्शन होत आहे, हे आमचं परम भाग्यच आहे. प्रहस्त, विकट, विरूपाक्ष, महोदर तथा दुर्धर्ष आणि आकंपना सारखे निशाचर तुम्हा लोकांच्या हातून मारले गेले. ही मोठी आनंदाची घटना आहे. श्रीरामा, शरीराची उंची आणि स्थूलता विचारात घेतली तर ज्याच्याहून मोठा कुणीही नाही अशा त्या कुंभकर्णालाही तुम्ही समरांगणात मारून टाकलं. ही आमच्यासाठी परमभाग्याची गोष्ट आहे. श्रीरामा, त्रिशिरा, अतिकाय, देवांतक तसंच नरांतक हे महापराक्रमी निशाचर देखील आमच्या भाग्यानंच आपल्या हातून मारले गेले. रघुवीरा, जे दिसायला मोठे भयंकर होते ते कुंभकर्णाचे दोन्ही पुत्र कुंभ आणि निकुंभ नावाचे राक्षसही भाग्यवश युद्धात मारले गेले. प्रलय काळाच्या संहारकारी यमराजाप्रमाणे भयानक असलेले युद्धोन्मत्त आणि मत्त देखील काळाच्या गाळात रुतले. बलवान यज्ञकोप आणि धूम्राक्ष नावांचे राक्षसही यमलोकी अतिथी झाले. हे सारे निशाचर शस्त्रास्त्रांचे पारंगत विद्वान होते. त्यांनी या जगात भयंकर संहार माजविला होता, परंतु तुम्ही अंतकतुल्य बाणांनी या साऱ्यांना यमलोक दाखविला. ही किती आनंदाची गोष्ट आहे बरं. राक्षसराज रावण देवांनाही अवध्य होता. त्याच्याशी तुम्ही द्वंद्वयुद्ध केलं आणि विजयही तुम्हालाच मिळाला. ही किती आनंदाची गोष्ट आहे. युद्धात तुमच्या हातून जो रावणाचा पराभव झाला ती एक वेळ मोठी गोष्ट नाही, परंतु द्वंद्वयुद्धात लक्ष्मणाद्वारे जो रावणपुत्र इंद्रजिताचा वध झाला ती सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. महाबाहू, काळाप्रमाणे आक्रमण करणाऱ्या त्या देवद्रोही राक्षसाच्या नागपाशातून मुक्त होऊन तुम्ही विजय प्राप्ती करून घेतली. ही महाभाग्याची गोष्ट आहे. इंद्रजिताच्या वधाची वार्ता ऐकून आम्ही सारे लोक मोठे प्रसन्न झालो आहोत आणि त्यासाठी तुमचं अभिनंदन करतो आहोत. तो महामायावी राक्षस युद्धात सर्वच प्राण्यांना अवध्य ठरलेला होता. तो इंद्रजित देखील मारला गेला. हे ऐकून आम्हाला अधिकच आश्चर्य वाटलं आहे. रघुकुलाची वृद्धी वाढविणाऱ्या श्रीरामा, हे तसेच आणखीही खूपसे इच्छेनुसार रूप धारण करणारे वीर राक्षस तुमच्या करवी मारले गेले. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. वीरा, ककुस्थ कुलभूषणा, शत्रुसूदन श्रीरामा, तुम्ही जगाला हे परम पुण्यमय सौम्य अभयदान दिल्यामुळं तुमच्या विजयाचं अभिनंदनास पात्र ठरला आहात. तुमची कीर्ती निरंतर वाढते आहे. ही किती आनंदाची गोष्ट आहे. त्या पवित्रात्म्या मुनींचे हे वचन ऐकून श्रीरामांना मोठे आश्चर्य वाटले. ते हात जोडून विचारू लागले, पूज्यपाद महर्षींनो, निशाचर रावण तसंच कुंभकर्ण दोघे महान बलपराक्रमानं प्रसन्न होते. त्या दोघांना मागं टाकून तुम्ही रावणपुत्र इंद्रजिताचीच प्रशंसा का बरं करता आहात? महोदर, प्रहस्त, विरूपाक्ष, मत्त, उन्मत्त तसंच दुर्धर्ष वीर, देवांतक आणि नरांतक या महान वीरांकडं दुर्लक्ष करून तुम्ही रावणपुत्र इंद्रजिताचीच प्रशंसा का बरं करता आहात? अतिकाय, त्रिशिरा तसंच निशाचर, धूम्राक्ष या महापराक्रमी वीरांना सोडून देऊन तुम्ही रावणपुत्र इंद्रजिताचीच प्रशंसा का करता आहात? त्याचा प्रभाव कसा होता? त्याच्या ठाई कोणतं बल होतं, पराक्रम होता किंवा कोण्या कारणानं तो रावणापेक्षाही श्रेष्ठ असं सिद्ध होतं? जर हे मला ऐकण्यायोग्य असेल, गुप्त नसेल तर मी हे ऐकू इच्छितो. तुम्ही सांगण्याची कृपा करावी, ही माझी नम्र विनंती आहे. मी तुम्हाला आज्ञा देतो आहे असं समजू नका. त्या रावणपुत्रांनी
रावण पुत्रांनी इंद्रालाही कसं बरं जिंकून घेतलं, वरदान कसं प्राप्त करून घेतलं, पुत्र कोणत्या प्रकारे महाबलवान झाला आणि त्याचा पिता रावण तसा बलवान का झाला नाही. मुनीश्वरा, तो राक्षस इंद्रजित महासमरात पित्याहूनही अधिक शक्तिशाली तसंच इंद्रालाही जिंकणारा असा का झाला. त्यानं खूपसे वर कसे प्राप्त करून घेतले हे सारं मी जाणून घेऊ इच्छितो, म्हणून वारंवार विचारतो आहे. तुम्ही हे सारं मला सांगा. इथे पहिला सर्ग वाचून पूर्ण झाला. आपण श्रीरामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. रामायण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. धन्यवाद. जय जय श्रीराम.